नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत। प्रलंबित प्रश्न, पाणी, सिंचन योजना, रेल्वे अशा अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी आणून प्रश्न मार्गी लावले आहेत। त्यामुळे जनता कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास कामांमुळे समाधानी आहे। त्यामुळे आता सुद्धा त्यांनाच निवडून आणणार असे मत व्यक्त केले जात आहेत। तर पाहूयात आपण मतदारांच्या खासदारांविषयी काय प्रतिक्रिया आहेत। तर इथले भरपूर जे म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत इथले निवडून दिलेले, तर त्यांच्या मार्फत जी होणारी दादागिरी गुंडगिरी म्हणा जी आहे ह्यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे हे तालुक्याला माहिती आहे। म्हणजे ह्यांच्या डोक्यावर शरदचंद्रजी पवार साहेबांचाच हात आहे। इथल्या जनतेला सुखी ठेवण्याचं काम भाजपने आणि रणजित दादा सिंह निंबाळकर साहेबांनी केलेले आहे। आणि आमचे इथले भाजपचे जिल्हाध्यक्ष, नियोजन समितीचे जिल्हा DPDCचे नियोजन समितीचे सदस्य गणेश भाऊ चिवटे यांच्या मार्फत यांच्या फंडातून त्यांची दादांनी मध्ये गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती केली। तर विकास म्हणजे काय हे खडकेवाडीकरांना आता कळले। ग्रामपंचायत अशी आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत अकलूज, तर तेथील खासदार म्हणजे विजयसिंह दादा मोहिते पाटील, ते बी भाजपमध्येच आहेत। पण त्यांचं कार्य आम्हाला त्यावेळेस ते ज्या पक्षात होते त्या पक्षातनं आम्हाला अजिबात निधी मिळालेला नाही। तर रणजित दादांनी आतापर्यंत आम्हाला जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। तर इथली जनता जी आहे, करमाळा तालुक्यातली जनता, तर ह्यांच्या म्हणण्यानुसार यंदा कमीत कमी रणजित दादांविरोधात महाविकास आघाडीमधला कोणता जरी भारतातला मजबूत नेता उभा राहिला माढा मतदारसंघात, शरदचंद्रजी पवार साहेब यांचा गाजलेला मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ, तर करमाळा तालुक्यातून यंदा 50,000च्या पेक्षा जास्त लीड आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो 100% आम्ही देणारच।